नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा इयत्ता 6वी ह्याची परीक्षा झाली होती. त्याची ॲन्सर की आपण घेऊन आलेलो आहेत. चला तर मग आता पटापट आपण त्याची उत्तरं पाहूया आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी कमेंट करून सांगा कोणाला किती मार्क पडले आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आता पहिला प्रश्न आहे, सहसंबंध ओळखा. नैसर्गिक रबर, चिक, कृत्रिम रबर. याचं उत्तर आहे अ, खनिज तेल. दुसरा प्रश्न आहे, मी कोण? त्याचं उत्तर आहे अ, ए, सी आणि B12. आणि तिसरा प्रश्न, तुम्हाला चित्र दिले होते. वरील चित्राचे निरीक्षण करून त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या बलानुसार वेगळा घटक ओळखा. तर त्याच्यामध्ये जी डी ऑप्शन जे आहे ती येते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न होता, कात्रीने कागद कापणे हे कशाचे उदाहरण आहे? तर तरफ आणि पाचर हे त्याचं ॲन्सर आहे. त्याच्यामुळे पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सूर्याच्या हानिकारक किरणापासून आपले संरक्षण होते? त्याचं उत्तर आहे सी, त्वचेतील घ्राणग्रंथी. सहावा जो प्रश्न आहे, अमर मुंबई ते पुणे 180 किलोमीटर अंतर 4 तासात पूर्ण करतो. अकबर मुंबई ते अलिबाग 160 किलोमीटर अंतर 4 तासात पूर्ण करतो. तर अँथोनी मुंबई ते गोवा 600 किलोमीटर अंतर 10 तासात पूर्ण करतो. ह्या तिघांच्या चालीमध्ये लहान मोठे बाबत योग्य पर्याय निवडा. त्याचं उत्तर आहे सी, अगोदर अँथोनी, नंतर अमर, नंतर अकबर. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा, पुढे खनिज घटकाबद्दल काही विधाने दिली आहे. योग्य विधान ओळखा. याच्यातील योग्य विधान सी आहे. दुधातील कॅल्शियम स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. हे याचं उत्तर आहे. चला आता पुढच्या पेजपर्यंत जाऊ आपण. गटात न बसणारा घटक ओळखा. पोलिओ, क्षय, स्वाईन फ्लू आणि गोवर. तर याचा उत्तर आहे सी, पोलिओ. 9वा प्रश्न, स्ट्रॉने शीतपेय पिताना स्ट्रॉमधील हवेचा दाब एस व बाटलीतील हवेचा दाब पी मानल्यास एस व पी मध्ये कोणता संबंध आढळतो? तर याचं उत्तर ब येतो. एस पी मोठा येतो एस पेक्षा. 10वा प्रश्न, खाली दिलेल्या वैशिष्ट्यावरून धाग्याचा प्रकार ओळखा. धाग्यात स्थितिक विद्युत तयार होते. प्रत्येक धागा सेल्युलोजने बनलेला नसतो. धाग्यात ओलावा शोषून घेण्याची क्षमता नसते. याचं उत्तर येते रेशीम. रेशीममध्ये हे सगळ्या क्वालिटीज आढळतात. 11वा प्रश्नाचे उत्तर, एक्स-रे प्रतिमेबाबत चुकीचे विधान. चुकीचे लिहिलेलं आहे, ते चुकीचे विधान निवडा. तुम्हाला चुकीचं निवडायचं होतं. याचं उत्तर आहे ड, एक्स-रे मधील हाडांच्या प्रतिमा काळ्या रंगाच्या दिसतात. चला आता 12वा घेऊ आपण प्रश्न. शेतकऱ्याने त्याच्या कंपोस्ट खड्ड्यात एक विशिष्ट सूक्ष्मजीव मिसळला. एका महिन्यानंतर त्याला दिसले की कंपोस्ट पूर्वीपेक्षा जास्त गरम झाला आहे. सूक्ष्मजीवांच्या कोणत्या गुणधर्मामुळे असे घडून येते? तर पुष्कळ जणांनी हे सूक्ष्म प्रकाश संश्लेषण हे जे उत्तर लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे. याचं उत्तर आहे डी, विनॉक्सी विघटन होते याच्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन, 13वा, काचेच्या ग्लासमध्ये अचानक गरम पाणी ओतल्यावर ग्लास तडकतो. यामागील कारण काय असावे? तर ह्याचं असं आहे की काचेमध्ये जे प्रसरण होते ते एक समान होते. त्याचं उत्तर आहे अ. 14वा, 1, 2, 3 हे 3 प्रकारचे आरसे आहे. प्रत्येक आरशासमोर बी हे अक्षर ठेवले असता मिळणाऱ्या प्रतिमा पुढील प्रमाणे आहेत. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर हे याचं उत्तर आहे ड, सपाट, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. चला आता चौथ्या पेजकडे वळूया. चौथ्या पेजमध्ये असं दिलेलं आहे की थंडीच्या दिवसात जेव्हा आपण घडी घातलेले पॉलिस्टर किंवा लोकरीचे कपडे काढतो तेव्हा आपल्याला कडकड आवाज ऐकू येऊन प्रकाशाची ठिणगी का दिसते? तर हे कशामुळे दिसत असेल? तर अ उत्तर आहे याचं, घर्षण आणि स्थितिक विद्युत तयार झाल्यामुळे आपल्याला तशी ठिणगी दिसते. 16वा प्रश्न, जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या चाकूला धार लावते तेव्हा तेथे खालीलपैकी कोणता घर्षणाचा गुणधर्म वापरला जातो? तर घर्षणामुळे संपर्कात असलेल्या पृष्ठभागाची झीज होते, हा गुणधर्म वापरला जातो. ॲन्सर आहे सी. 17वा, पुढील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. तर चुकीचं विधान कोणतं याच्यामध्ये?
प्रकाश संश्लेषणात कर्बोदके तयार होतात. हे चुकीचे विधान आहे. बाकी सगळे बरोबर विधान आहे. 18वा प्रश्न. मृत समुद्रातील पाण्याचा उत्कलनांक डॅश अरबी समुद्रातील पाण्याचा उत्कलनांक चौकटीत योग्य चिन्ह कोणता असेल? तर मृत समुद्रातील पाण्याचा उत्कलनांक सगळ्यात जास्त असतो. हे केव्हाही लक्षात ठेवा तुम्ही. अख्ख्या पृथ्वीवर सर्वात जास्त पाण्याचा उत्कलनांक हा मृत समुद्रातील राहतो. तर ऑप्शन आहे ए. 19 नंबर. बाणांच्या खुणावरून योग्य अन्न साखळीची निवड करा. तर याचं उत्तर आहे सी. उंदीर गव्हाला खातो आणि साप उंदराला खातो. म्हणून आन्सर सी. 20 नंबरचा. खाली दिलेल्या चित्रातील वाका आडोसा घ्या आणि धरून ठेवा. हा सुरक्षा उपाय कोणत्या आपत्ती निवारणासाठी वापरावा? खूप सोपं उत्तर आहे याचं. याचं उत्तर आहे भूकंप. 21वा. त्याचं उत्तर पाहू. खडकांपासून माती तयार होण्याच्या प्रक्रियेला कारणीभूत असलेल्या घटकासाठी कोणते पर्याय योग्य आहे? तर कोणता पर्याय? पी सूर्य, क्यू वारा, आर पाऊस, एस झाडे आणि टी उंदीर. तर ह्याचं उत्तर थोडं कन्फ्युजिंग आहे, म्हणून वरील सर्व. तरी एकदा होमी बाबाची आन्सर की आल्यावर आपल्याला करेक्ट आन्सर माहीत पडेल. तरी माझ्या मते वरील सर्व हेच ऑप्शन येऊ शकते. त्याच्यानंतर 22 नंबर. खेळाडूंना अटीतटीच्या सामन्यानंतर स्थायू पूर्वस्थितीत येण्यासाठी केळ्यातील कोणते खनिज मदत करते? तर केळ्यातील सोडियम खनिज हे मदत करते. एखाद्या मुलाच्या नाकातून आणि हिरड्यामधून वारंवार रक्त येत असेल तर त्याच्यात कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असू शकते? तर जीवनसत्व क. कारण जीवनसत्व क हे एक असे जीवनसत्व आहे ते आपल्याला रक्ताचे जे प्रसरण होते त्याच्यामध्ये आपल्याला मदत करते. 24वा. आता पुढचा पेज घेऊ आपण. पेज नंबर 5 आणि 24वा प्रश्न. सहसंबंध ओळखा. तपांबर डॅश बाह्यांबर कृत्रिम उपग्रह लिहिलेला आहे. ठीक आहे. आता तपांबरमध्ये कशाची वाहतूक होते? होत विमानाची वाहतूक होते. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. चला 25वा प्रश्न घेऊ. चराऊ क्षेत्रातील अन्न साखळीची सुरुवात नेहमीच कशाने होते? वनस्पतीने होते. कारण कशी होते माहित आहे का? वनस्पती चराऊ क्षेत्रात वनस्पती पासून सुरुवात होते. योग्य आन्सर आहे ब. वनस्पती. 26वा. दिलेल्या जोडीतील योग्य जोडी कोणती? तर योग्य जोडी आहे डी. लॅक्टोज दूध आणि पनीर. चला पुढचा प्रश्न 27वा घेऊया. एखादी वस्तू 25 हर्ट्झच्या वारंवारतेने आंदोलित होत आहे याचा अर्थ? उत्तर आहे बी. ती दर सेकंदाला 25 वेळा वर खाली होत आहे. 28वा प्रश्न. पी व क्यू या रक्तवाहिन्या आहेत तर त्यांच्या नावाची योग्य जोडी निवडा. पी रक्त हृदयाकडून इतरत्र नेणे. क्यू रक्त हृदयाकडे परत आणणे. याचं उत्तर आहे सी. धमनी. शीर. आलं ना. आता 29वा घ्या. पुढील पैकी कोणत्या घटकामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते? आता पर्यावरणाचे संतुलन हा अत्यंत सोपा होता. ह्याच्यापैकी वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. जलचक्र, अन्नसाखळी आणि वायुचक्र हे सगळे त्याच्यामध्ये संतुलन टिकून राहण्याचं काम करतात. 30 नंबरचा क्वेश्चन. देवराई संबंधित खालील कोणते विधान अयोग्य आहे? प्रत्येक ठिकाणी चुकीचं अयोग्य असंच क्वेश्चन आपल्याला पडलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे देवराईमुळे भूजल पातळी कमी होते. सी ऑप्शन हे योग्य उत्तर आहे त्याचं. चला आता पुढचं पेज 6व्या नंबरचं पेज सुरू झालेलं आहे आपलं. धातू उष्णतेने प्रसरण पावतात व थंड झाल्यावर आकुंचन पावतात. या गुणधर्माचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या दैनंदिन व्यवहारात केला जातो? तर ह्याचा उपयोग आपल्याला धातूपासून पत्रे तयार करणे ह्याच्यासाठी उपयोग केला जातो. अ बरोबर आहे त्याचं विधान. 32 नंबर. जमिनीतील मातीत खोलवर असलेले गांडूळ शोधणे रॉबिन पक्षाला सोपे जाते कारण? याचं उत्तर चे विधान दिलेलं आहे त्यांनी. कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला टिक करायचं होतं. पी विधान आहे रॉबिनची श्रवणेंद्रिय संवेदनक्षम असतात. क्यू रॉबिनला गांडुळांनी निर्माण केलेले जास्त तीव्रतेने ध्वनी ऐकू येतो. रॉबिनला गांडुळाच्या हालचालीने निर्माण झालेली स्पंदने ऐकू येतात. आणि एस आहे रॉबिनची दृष्टी तीक्ष्ण असते. तर ह्याच्यामध्ये अविधान आपलं बरोबर आहे म्हणजे पी आणि क्यू
हे विधान म्हणजेच रॉबिनची श्रवणेंद्रिय संवेदनक्षम असतात आणि रॉबिनला गांडुळाने निर्माण केलेला जास्त तीव्रतेचा ध्वनी ऐकू येतो. म्हणजेच उत्तर हे बरोबर आहे. चला पुढचं घेऊ. अजयला खिडकीतून आंब्याचे झाड स्पष्ट दिसते. या मागील कारण दर्शवणारे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचं उत्तर आहे सी. प्रकाश आंब्याच्या झाडावरून अजयच्या डोळ्यात जातो. 34 नंबर. गाळलेल्या जागा भरा. ज्या प्राण्यांमध्ये रूपांतरण होत नाही तो प्राणी कोणता आहे? साप आहे. ठीक आहे. आता 35 नंबर. चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी सारखाच असल्यामुळे काय होते? तर चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. तर याचं उत्तर आहे डी. 36. पुढील जोड्या जुळवा. आता जोड्यामध्ये मीठ आहे. मीठ म्हणजे समुद्राचे पाणी. त्याच्यानंतर ऊस शेती. खैर जे आहे ते जंगलात आढळते आणि शिंगाडा जे आहे हे गोड्या पाण्याच्या सरोवरावर आढळते. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणायचं होतं की कोणतं उत्पादन कशापासून आपल्याला भेटू शकते. त्याच्या ह्या जोड्या होत्या. ते योग्य उत्तर आहे सी. आता पुढचं पेज घेऊ आपण 7 नंबरच्या पेजवर. पटापट याच्यासाठी सांगत आहे कारण तुमचा वेळ वाया जायला नको आणि तुमची जी उत्कंठा लागलेली आहे, आपल्याला किती मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. जर बहिर्वक्र आरसा सोलर कुकरमध्ये वापरला तर काय होईल? तर काय होईल माहिती आहे का? सी. अन्न नीट शिजणार नाही. 38. स्टेथोस्कोपचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी होतो? आता स्टेथोस्कोपचा उपयोग पहा. आतड्याची हालचाल ऐकण्यासाठी, फुफ्फुसाचा आवाज ऐकण्यासाठी, गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी आणि दाब मोजण्यासाठी मदत करण्यासाठी. ते याचं उत्तर आहे ड, पी, क्यू, आर आणि एस. म्हणजे ह्या सगळ्याचं हे जे सगळे जे आहेत या सगळ्याचा आपल्याला उपयोग होईल. आता 39वा प्रश्न. बर्फाचा तुकडा पाण्यात ठेवल्यास हवेत ठेवल्यापेक्षा लवकर वितळतो. कारण त्याचं असं आहे उत्तर आहे त्याचं. पाणी हवेपेक्षा लवकर उष्णता शोषून घेतं. 40 नंबर. जर पृथ्वीवरील सर्व वनस्पती नाहीशा झाल्या तर खालीलपैकी सर्वात आधी काय होईल? तर काय होईल? तर ऑक्सिजनची पातळी कमी होईल. उत्तर आहे. 41 नंबर. जर तुम्ही लोकरीचा तुकडा जाळला तर त्याच्या जाळलेल्या केसांसारखा वास येतो. यातून आपल्याला काय कळते? काय कळते? तर लोकरीत वनस्पती सारखे टार्च असतात असं आपल्याला कळते. चला 42 नंबर घेऊया. उंच ठिकाणी प्रवास करणाऱ्या काही लोकांना नाकातून रक्त येण्याचा अनुभव येतो. यावरून काय सूचित होते? तर हवेच्या दाबातील बदल आहे त्याचा. काय उत्तर आहे? ब. 43 नंबर घेऊ. पुढीलपैकी उंच पर्वतीय वनस्पतीचे वैशिष्ट्ये ओळखा. तर उतरत्या फांद्या व शंकूसारखा आकार तिथलच्या वनस्पतींना असतो. त्याच्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते सी येईल. 43चं उत्तर सी. पुढच्या पानावर वळूया आपण. पेज नंबर 8. पेज नंबर 8 प्रश्न क्रमांक 44. दिलेल्या आकृतीतील ताण T1 व T2 यांचे गुणोत्तर काढायचे आहे. आता T1 ला 2 किलोग्रॅम आणि T2 ला 5 किलोग्रॅम असे वजन लटकवलेले आहे. तर त्याचं गुणोत्तर येईल सी 5:2. त्याचं उत्तर आहे सी 5:2. 45. खालीलपैकी कोणाला सर्वाधिक तंतुमय पदार्थ मिळाले ते सांगा. अमेय जेवताना रोज मासे खातो. राधिका नियमित पालेभाज्या खाते. रमेश उसाचा रस पितो. इराला जेवणात पांढरा शुभ्र भात आवडतो. आता पालेभाज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या येतात आणि तंतुमय पदार्थ राहतो. म्हणून याचं उत्तर आहे ब. राधिका नियमित पालेभाज्या खाते. नेक्स्ट क्वेश्चन. 46. जर एक चेंडू सरळ वर फेकला आणि पुन्हा खाली आला तर त्याची गती कोणत्या प्रकारात मोडते? तर त्याची एकसारखा वर गेला म्हणून रेषीय, फेकला आणि पुन्हा खाली येतो म्हणून रेषीय असमान गती. ठीक आहे. रेषीय एकसमान गती हे उत्तर येणार नाही. रेषीय असमान गती उत्तर राहील. 47 नंबर. नकाशा काढण्याच्या रंग पद्धतीमध्ये गडद हिरवा रंग काय दर्शवतो? गडद हिरवा रंग असा दर्शवतो की जलस्रोताजवळील जमीन. उत्तर आहे सी. 48 नंबर. एका गावातील एक कुटुंब स्वयंपाकासाठी शेणाच्या गोवऱ्या वापरतो. त्याच्या शेजारी त्याऐवजी LPG सिलेंडर वापरतो. LPGच्या शेणाच्या गोवऱ्याच्या तुलनेत कोणता फायदा आहे? म्हणजे याच्यात सरळ सरळ हा लेंदी क्वेश्चन आहे. त्यांनी फक्त घुमवण्यासाठी असं जरी विचारलं असतं LPG मध्ये काय फायदा आहे तरी त्याचं उत्तर आपल्याला आलं असतं. LPG मुळे घरातील प्रदूषण कमी होते. आलं लक्षात? तर उत्तर आहे बी.
49 नंबर. खालीलपैकी कोणते उदाहरण प्रवर्तित चुंबकाचे आहे? तर वरील सर्व उदाहरणे हे उत्तर आहे त्यांचं. म्हणजेच चुंबक खेळावर घासल्यास टाचण्या त्याच्याकडे आकर्षित होतात. खेळायला गुंडाळलेली तार बॅटरीला जोडल्यास टाचण्या त्यांच्याकडे आकर्षित होतात. चुंबक पट्टीच्या सानिध्यात असलेल्या खेळाकडे टाचण्या आकर्षित होतात. म्हणजेच उत्तर डी वरील सर्व उदाहरणे. बरं चला 50 नंबरवर जाऊ. डॉक्टर्स तुटलेल्या हाडांना आधार देण्यासाठी व हाडांची हालचाल होऊ नये म्हणून प्लास्टर वापरतात, जेणेकरून हाडे व्यवस्थित जोडली जाऊ शकतील. यासाठी हाडांचा कोणता गुणधर्म उपयुक्त ठरतो? तर उपयुक्त हा ठरतो की हाड ही जिवंत ऊती आहे, कारण ते जुळतो न एकमेकांशी, म्हणून ती काय आहे? जिवंत ऊती. आता इथे 50 प्रश्न आपले संपलेले आहे. प्रत्येकाने आपण पाहायचं आहे 50 पैकी आपले किती बरोबर आलेले आहे आणि कमेंट करून सांगायचे. आता आपण आपला अर्धा पेपर संपलेला आहे. इथे 9व्या नंबरच्या पेजवर आपण चाललेलो आहे. आता लक्ष देऊन पाहायचं आहे. ज्यांचे चुकले ते चुकू द्या. आता पुढे पाहू आपण किती कोणाचे बरोबर येतात आणि किती कोणाचे चूक येतात. 51 नंबर. एक व्यक्ती एका खोक्यावर 10 N बल 10 मिनिटे प्रयुक्त करतो, परंतु खोका जागचा हलत नाही. व्यक्तीने केलेल्या कार्याबाबत योग्य पर्याय निवडा. तर कार्य काय केलेलं आहे? जागेवरून हललेला आहे का तो? नाही, म्हणून कार्य 0 जूल झालेलं आहे. उत्तर आहे त्याचं सी. 52 नंबर. वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टर त्वचेचा रंग आणि स्वरूप तपासतात. याचे काय कारण? तर याचं कारण आहे पहा, त्यांनी विधान सुद्धा दिलेले आहेत. पी वयोमर्यादा लक्षात येते. क्यू त्वचा आरोग्याची एकूण स्थिती दर्शवते. त्वचा व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. याचं उत्तर आहे फक्त क्यू, त्वचा आरोग्याची एकूण स्थिती दर्शवते. आरोग्याची स्थिती याच्यावरून, कारण जर ती त्वचा पिवळी पडली तर त्याला कावीळ असू शकतो. ती पांढरट असली तर त्याला अनिमिया नावाचा रोग असू शकतो. म्हणून 52चं उत्तर आहे बी. 53. धूमकेतूची शेपटी सूर्याच्या नेहमी विरुद्ध दिशेला का असते? तर कशामुळे असते? तर सूर्याच्या उष्णतेमुळे. ब उत्तर आहे. 54. मानवी शरीरातील डॅश हे एक पिशवीसारखे इंद्रिय असून यात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. हे सगळ्यात सोपं उत्तर आहे याचं जठर. का हायड्रोक्लोरिक ॲसिड? कारण आपण जे अन्न खातो त्या पचनाला आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडची आवश्यकता असते. 55. आता आपल्याला वरील एक आकृती दिलेली आहे, त्याच्यात जलचक्र सांगितलेलं आहे. PQR अक्षराने दाखवलेल्या ठिकाणी होणाऱ्या प्रक्रिया अनुक्रमे दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर याच्यामध्ये बाष्पीभवन, संगणन व द्रवीभवन म्हणजे सी उत्तर आहे. चला 56व्या प्रश्नाकडे वळूया. सर्वप्रथम रेबीज शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर रेबीज चेतासंस्थेवर परिणाम करतो. 57. फिरत्या विजेच्या पंख्यासाठी खालीलपैकी कोणत्या ऊर्जा रूपांतरणाचा क्रम योग्य आहे? तर सी. विद्युत ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. चला आता 10 नंबरचा पेज आपला सुरू झालेला आहे आणि 58 नंबरचा प्रश्न. रिया व तिच्या 6 मैत्रिणी वसतिगृहात एका खोली राहतात. त्यापैकी एक प्रीतीला अनिमिया झाला आहे, 2 शशीला स्कर्वी झालेला आहे आणि 3रा आहे निधीला धुळीची एलर्जी झाली आहे, स्वातीला सर्दी झालेली आहे. तर कोणामुळे रियाला संसर्ग होऊ शकतो? तर स्वातीमुळे, कारण स्वातीला सर्दी झालेली आहे. सर्दी काय आहे माहिती आहे का? कम्युनिकेबल डिसीज आहे. 59वा प्रश्न घेऊ. तुम्ही तुमच्या शाळेच्या स्वयंपाकघरासाठी नवीन भाजीपाला कटर डिझाईन करत आहात. अधिक कार्यक्षमतेसाठी कोणती 2 साधी यंत्रे एकत्र करा? तर तरप आणि पाचर. 60वा प्रश्न. पी सिग्न पदार्थ, क्यू तृणधान्य व कडधान्य, आर मांसमासे अंडी, एस फळे व भाजीपाला दर्शवतात. वरील पी, क्यू, आर व एस या घटकांचे संतुलित आहार प्रमाण दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर त्याचं उत्तर आहे ए. क्यू मोठा आहे, एस थोडा लहान, आर थोडा लहान आणि पी सगळ्यात कमी. म्हणजे पी मध्ये काय आहे? स्निग्ध पदार्थ, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पौष्टिक पदार्थ थोडे कमी भेटणार आहेत. चला 61वा प्रश्न घेऊ. एका रिकाम्या बाटलीच्या तोंडावर फुंकर मारल्यास आवाज निर्माण होतो. बाटलीत पाणी भरल्यास आवाजाची पट्टी बदलते, कारण पाण्याने बाटलीतील हवेचा स्तंभ लहान झाला, त्याच्यामुळे फुंकर मारल्यास हवेची पोकळी सुद्धा कमी होईल आणि आवाज सुद्धा बदलेल. म्हणून उत्तर आहे याचं ब. 61 उत्तर आहे ब. 62 नंबर. अन्न पचन प्रक्रियेमध्ये अन्न मार्गातून अन्न पुढे सरकत राहण्यासाठी पाण्याची गरज असते.
म्हणून पुरेशा पाण्याअभावी कोणता त्रास होऊ शकतो? तर पुरेशा पाण्याअभावी ज्यांना संडास मोकळी होत नाही त्याला म्हणतात बद्धकोष्ठता. म्हणून रोज भरपूर पाणी प्यावे. म्हणून 62 उत्तर आहे अ, बद्धकोष्ठता. आता पहा हे जे आम्ही उत्तरं काढलेत हे खूप फास्ट काढलेले आणि तुमच्यापर्यंत पोहोचावे. म्हणून एखाद्या वेळेस जर व्यवस्थित दिसत नसेल तर कृपया प्रश्नपत्रिका जवळ घेऊन बसणे म्हणजे आपल्याला योग्य ते उत्तर आणि वाचण्याचाही त्रास होणार नाही. चला 63 नंबर. खाली काही कृत्रिम उपग्रह आणि त्यांचे हेतू दिलेले आहेत. त्यातील अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी आहे ब उत्तर आहे याचं चंद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग. ठीक आहे. आता 64 नंबर. मानवी दृष्टीने खालील वेन आकृतीतील एक्स ठिकाणचा प्राणी ओळखा. उपयुक्त सजीव, उपद्रवी सजीव. आता उपयुक्त पण आहे आणि तो उपद्रवी पण आहे. या दोन्ही हिशोबाने कोणता हे होईल? तर माझ्या हिशोबाने नाकतोडा येऊ शकतो याचा आन्सर. हां. आता चला आपण प्रवेश केलेल्या 11व्या पेजवर. आता वेफरच्या बंद पाकिटात नायट्रोजन वायू भरलेला असतो कारण नायट्रोजन हा वेफरवर प्रक्रिया करत नाही. ब याचं उत्तर आहे. चला 66 नंबरवर जाऊ. 66 नंबर प्रश्न. खालीलपैकी मेद विद्राव्य जीवनसत्वे सोप्पा याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे ADEK. पाठ करतानाच आपण तसं केलेलं आहे. उत्तर आहे बी ADEK. 67 नंबर. आता जर चंद्राने पृथ्वीभोवती फिरणे थांबवले तर काय घडेल? तर काय होणार आहे? भरती ओटी ही होणार नाही. ब उत्तर आहे. 68 नंबर. PQR परिसंस्थेतील अनुक्रमे वनस्पती, अळी व नाकतोडा यांची संख्या दर्शवणारे स्तंभालेख काढलेले. आलेखाचे निरीक्षण करून योग्य विधान निवडा. ते याचं उत्तर आहे सी. पी येथील परिसंस्थेत अन्नसाखळी संतुलित आहे. 69. मी कोणते ओळखा. मी वार्षिक रोपटे असून माझ्या मुळावर गाठी असतात. माझ्या बिया व पाने याचा उपयोग आहारात करतात. ठीक आहे. याचं उत्तर जे आहे हे वाटाणा किंवा असू शकते. पाहू आपण काय होते. +- 2 मार्क धरून घेसाल याच्यात. 70. एका शेतकऱ्याने उन्हाळ्यात एका उघड्या टाकीत पाणी साठवले. काही दिवसांनी त्यात हरित शेवाळ वाढू लागले. याला कोणती परिस्थिती सर्वात जास्त कारणीभूत ठरते? तर याच्यात सूर्यप्रकाश व पोषक तत्वांची उपस्थिती ही सगळ्यात जास्त कारणीभूत ठरते. 71. पुढीलपैकी कोणती क्रिया सूक्ष्मजीवांमुळे होत नाही? तर सूक्ष्मजीवांमुळे दुधाचे दही होणे होते, खाद्यपदार्थ नासतात, इडलीचे पीठ तयार होते. फक्त कोणती होत नाही? तर कडधान्यांना मोड येणे. तर याचं उत्तर आहे सी. कडधान्यांना मोड देणे. 12व्या नंबरच्या पेजवर आपण प्रवेश करत आहे आणि 72 नंबरचा प्रश्न आपला सुरू होत आहे आता. चला मग 72 नंबरवर काय पाहू आपण. हिवाळ्यात अनिल लोकरीचे कपडे घालतो. लोकर त्याला उब देते कारण लोकर हे उष्णतेचे अर्धवाहक आहे. 73 नंबर. खालीलपैकी कोणते प्राणी झाडावर न राहणार आहे? पहा, माकड झाडावर राहतो, शॅमेलियन राहते, खार राहते, फक्त वाघ राहत नाही. ते याचं उत्तर आहे अ वाघ. 74. मी कोण. मी खूप वर्ष जगतो, मी इतरांपेक्षा जास्त ऑक्सिजन देतो, माझ्यावर वर्षभर पाणी असतात. आता पहा, वड हे झाड असं आहे ते सगळ्यात जास्त खूप वर्ष जगतो म्हणून याचं उत्तर आहे अ. आता पहा, लेंदी क्वेश्चन आलेला आहे थोडा. 75. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक चुंबकीय पट्टीचे 3 समान तुकडे केले असता PQRL या ठिकाणी तयार होणारे ध्रुव दर्शवणारे योग्य पर्याय निवडा. तर याचं ध्रुव जे आहे ते ब उत्तर आहे. SN असे त्याचे पट्टे तयार होतील. 76 नंबर. रोग प्रतिबंधासाठी पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा. रोग प्रतिबंध. ठीक आहे. याच्यामध्ये शारीरिक व सामाजिक स्वच्छता ठेवणे, वेळोवेळी लसीकरण करून घेणे व संतुलित आहार घेणे हे सगळे पर्याय बरोबर आहे. म्हणून वरीलपैकी सर्व ड उत्तर बरोबर आहे याचं. 77 नंबर. एका रॅम्पवर खोका ओढत असताना खोका सतत मागे सरकत असल्याचे विद्यार्थ्याच्या लक्षात येते. खोका रॅम्पवर वरच्या दिशेने व्यवस्थित ओढण्यासाठी रॅम्पच्या रचनेमध्ये कोणती सुधारणा करावी लागेल? तर रॅम्पचा उताराचा कोन वाढवावा लागेल आपल्याला. त्यामुळे मग उत्तर आहे ब. 78 नंबर. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हिमरू शाल कोणत्या धाग्यांपासून बनवतात? तर रेशमी व कापूस त्यांचे धागे याच्यापासून हिमरू शाल बनवतात. खूप प्रसिद्ध शाल आहे ही. चला आता आपण येतोय 13 नंबरच्या पानावर.
आणि 79 नंबरचा प्रश्नावर. अंतर वेळ आलेखाचा चढ काय दर्शवतो? तर हा दर्शवतो चाल. आता 80वा आपला क्वेश्चन आला. दिलेल्या वेन आकृतीचा संदर्भ घ्या. एक्स ही कोणती वनस्पती असू शकते? तर पहा, एक सर्कल आहे अन्न परिरक्षकचं, दुसरं आहे दातांच्या समस्यावर उपयुक्त असं. तर आपल्याला सी लवंग हे उत्तर योग्य आणि समर्पक इथे वाटत आहे. 81 नंबर. ओळखा मी कोण? मी पान असून जमिनीच्या खाली वाढतो व माझा आकार चेंडूप्रमाणे आहे. मी अन्नसाठा करतो. आता हा आला कांदा. याचं उत्तर आहे डी कांदा. 82. वर्गातील प्रोजेक्टर समोरून एखादा विद्यार्थी चालला तर पडद्यावर त्याची छाया का दिसते? तर प्रकाशाचे परिवर्तन होते. याचं उत्तर आहे सी. 83. मैदानी खेळाचा शारीरिक फायदा कोणता? तर हे वजन नियंत्रित राहते. ठीक आहे, शारीरिक विचारलं त्यांनी म्हणून वजन नियंत्रित राहते. याचं उत्तर आहे. 84. हरित वनस्पतीमध्ये वायूच्या देवाणघेवाण संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आता पहा, याचं उत्तर आहे डी दिवसा O2 आणि रात्री CO2. ठीक आहे. आता 85 नंबरचा प्रश्न. सर्वात मोठे भारतीय वाळवंट खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिम बाजूस आहे? अरवली पर्वतरांगेच्या पश्चिम बाजूस भारतीय वाळवंट सर्वात मोठे वाळवंट आहे. 86 नंबर. गतिमान मॅगलेव ट्रेनच्या चाकामध्ये आणि रुळामध्ये सजातीय चुंबकत्व निर्माण केल्यास काय होईल? तर चुंबकत्व निर्माण झाल्यास रेल्वेचा वेग वाढेल. तर याचं उत्तर आहे ब. 86चं उत्तर आहे ब. चला आपण 14व्या नंबरच्या पेजवर आता एंटर करत आहोत आणि प्रश्न आहे आपला खालीलपैकी 87वा. खालीलपैकी कोणती वनस्पती अपुष्प वनस्पती आहे? तर कढीपत्ता ही अपुष्प वनस्पती आहे. प्रकाश वर्ष हे एकक कोणती राशी मोजण्यासाठी वापरतात? याचं उत्तर मागच्याच उत्तर हे सायकसही असू शकतो, कारण ही सायकसही माझ्या हिशोबाने अपुष्प वनस्पती राहू शकते. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा सायकस बरोबर आहे की कढीपत्ता बरोबर आहे. ठीक आहे. आता 88वा. प्रकाश वर्ष हे एकक कोणती राशी मोजण्यासाठी वापरतात? तर प्रकाश राशी ही प्रकाशाची चाल मोजण्यासाठी वापरतात. 89. चित्रात दाखवलं. आता हे पाही इथं चित्र दाखवलेलं आहे. हे जे चित्र आहे याच्यानुसार उत्तर द्यायचं आहे आपल्याला. चित्रात दाखवल्याप्रमाणे एक मुलगी प्रत्येक 1 मिनिटात एक फेरी पूर्ण करते. सायकल चालवताना ती मुलगी कोणत्या प्रकारची गती दर्शवते? आता ते कसं आहे माहिती आहे का? 1 मिनिटात एक फेरी म्हणजे कन्फर्म सांगितलेलं आहे, म्हणून हे नियतकालिक गती आलेलं आहे. काल दाखवलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे ड नियतकालिक गती. 90. चला आता शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आपले. प्रयोगशाळेत एका शास्त्रज्ञाला सूक्ष्मदर्शकाखाली एका नमुन्यात असे एक पेशीय जीव आढळले की त्यांना सुस्पष्ट केंद्रक नाही. हे जीव अतिउष्ण पायाच्या झऱ्यामध्ये जगतात. अशा सूक्ष्मजीवांच्या कोणत्या प्राणीसृष्टीत समावेश होईल? याचं उत्तर आहे मोनेरा. 91 नंबर. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर मेळघाट आहे. सी उत्तर आहे. नील क्रांती म्हणजे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनात वाढ झालेली सापडते? तर याचं उत्तर आहे सी मासे. कसं आहे माहिती आहे का? हे जे शेवटचे 10 प्रश्न राहतात हे जनरल नॉलेज तुम्हाला विज्ञानाच्या बाबतीत किती आहे याच्यावर सगळे प्रश्नाचे उत्तरं राहतात. त्याच्यामुळे तुमच्या विज्ञानाबरोबर तुमचं सामान्य ज्ञान किती आहे विज्ञानाच्या बाबतीत ते तुम्हाला कळेल. जसे जसे तुमचे उत्तर बरोबर येतील तसे तसे तुमचं ज्ञान प्रगल्भ आहे हे दिसून येईल. प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीने स्थापन केलेले जगप्रसिद्ध वन्यजीव बचाव केंद्राचे नाव काय आहे? तर हे प्रसिद्ध उद्योगपती आला अनिल अंबानी. ठीक आहे. तर त्याचं आहे वनतारा इंडिया जामनगर. आता कोल्हापूरमध्ये हत्तीनीचं प्रकरण झालं होतं, आठवलं का? त्यानुसार त्याचं उत्तर आहे सी वनतारा इंडिया जामनगर. आता पहा, शेवटचा आपला पेज सुरू झालेला आहे. आता शेवटच्या पेजवरचे शेवटचे फक्त 5-6 प्रश्नाचे उत्तर बाकी आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. प्रश्न क्रमांक 94. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA या संस्थेचे अध्यक्ष कोण असतात? तर यांचे अध्यक्ष राहतात पंतप्रधान.
95 नंबर. अंतराळवीर अंतराळात असताना स्पेस सूट का वापरतात? तर का वापरत असतील? तर हे पहा. अवकाशात श्वास घेण्यासाठी, हानिकारक प्रारणांपासून संरक्षण करण्यासाठी व शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे डी, वरील सर्व. 96 नंबर. आकृतीतून आकृतीतील दातेरी चाके फिरत आहे. आकृतीचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता ही एस आहे आणि हे टी आहे. तर याचं उत्तर जे आहे हे ब येते. याच्यातलं विधान कोणतं बरोबर आहे? एफ आणि एच. एस व टी चाके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि दुसरं आहे एच. एस चाकाच्या 2 फेऱ्या पूर्ण होतात तेव्हा टी चाक एकदाच फिरते. चला आता 97. सूर्याभोवती प्रदक्षिणेसाठी गुरुला 12 वर्षे लागतात. गुरु ग्रहावर तुमचा वाढदिवस आज असल्यास पुढील वाढदिवस पृथ्वीवरील, काय विचारलेलं आहे? पृथ्वीवरील कोणत्या साली असेल? तर हे 12 वर्ष आता आज 2025 सुरू आहे, त्याच्यामध्ये 12 मिळवले 2037. 98. गगनयात्री शुभांशु शुक्ला यांनी अवकाशात 7 प्रयोग केले. डॅश व डॅशच्या बीजांकुरणाचा अभ्यास त्यापैकी एक होता. तर सगळ्यात मेन शुभांशु शुक्ला याच्यावर प्रश्न एक पडणारच होता. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं. त्याच्यानुसार त्याचं उत्तर जे आहे मेथी व मूग याच्या बीजांकुरणाचा अभ्यास त्यांनी केला होता. 99. आता लास्ट 2 क्वेश्चन राहिले फक्त. भारतातील काळ्याभोर आकाशाचे सखी कोठे आहे? तर हे लडाखमध्ये आहे. कुठे आहे? लडाखमध्ये. तर उत्तर क. 99चं उत्तर क. शेवटचा प्रश्न. आकृती दिलेली आहे पहा आता एक. आकृतीत 2 कप्प्यात दर्शवलेले आहे. एक्स कप्पीला 40 किलोग्रामचे वजन लावल्यास ते उचलण्यासाठी पी येथे किती किलोग्राम वजन लावावे लागेल? याचं उत्तर आहे अ 20 किलो. आता सगळ्यांनी एक काम करायचं आहे. किती प्रश्नांचे उत्तर तुमचे बरोबर आलेले हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता प्रश्न अवघड गेला ते सुद्धा आम्हाला सांगा. त्याचं डिस्क्रिप्शन कसं पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवू. आणि कोणत्या बाबतीची माहिती तुम्हाला पाहिजे आहे हे सुद्धा आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुमची माहिती अपडेट वारंवार करत राहू. प्लीज कुणाल व्यास व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.